नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जवळपास 80 लाख महिला या ठिकाणी अपात्र केलेल्या महिला बाल विकास विभागामार्फत आणि हा जो आकडा महिलांनो हा खूप मोठा आहे. तर यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता राजकारण व्हायला सुरुवात झालेली आहे. बरेचसे नेते जे महिला बाल विकास मंत्री तिथे तटकरे मॅडमचा विरोध करत आहे, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. तर आता स्वतः महिला बाल विकास मंत्री समोर येऊन त्यांनी 80 लाख महिला अपात्र का केलेल्या आहे याचे कारण या ठिकाणी सांगितलेले आहे. तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. तर बघा महिलांनो, त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषापैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदाराची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली. तसेच ज्या अर्जदाराच्या नावावर वाहन नोंदणी आहे, अशी अर्जदाराची माहिती आर-टी-ओ विभागाकडून प्राप्त झाली आहे. म्हणजे या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, वयाचा निकष, उत्पन्नाचा निकष आणि आर-टी-ओ म्हणजे चारचाकी वाहन आहे अशा महिला. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनेचाही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागाकडून निदर्शनास आली आहे. तसेच काही अर्जदारांनी विविध कालावधी ई-के-वाय-सी न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झालाय. तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, काही ज्या महिला आहेत त्यांना शासनाचा इतर योजनेचा लाभ प्राप्त झालेला आहे आणि काही ज्या महिला आहेत त्यांनी ई-के-वाय-सी न केल्यामुळे ही योजना त्यांची बंद केलेली आहे. ज्या अर्जदारांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्याच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला बाल विकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणाची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देते. तर महिलांना ही तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ज्या लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी पूर्ण केली, लक्षात ठेवायचं तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे, त्या नावावर वाहन नोंदणी नाही आहे, तरी तुमची योजना बंद झाली असेल तर तुम्हाला आता महिला बाल विकास विभागाकडे संपर्क साधावा लागेल, तक्रार नोंदवावी लागेल. तर सर्व प्रकरणाची विभागाकडून पुन्हा पडताळणी केल्या जाणार आहे. महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही या दृष्टीने महिला बाल विकास विभाग प्रयत्नशील आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तर महिलांना सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं, तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे, तुमच्या नावावर वाहन नाही आहे, तर इतर कुठल्याही सरकारी योजना लाभ घेत नाही आहे, तरी तुमची योजना या ठिकाणी बंद झाली असेल तर तुम्हाला आता महिला बाल विकास विभागाकडे तक्रार नोंदवावी लागेल, तातडीने त्या ठिकाणी जाऊन संपर्क करावा लागेल. हे स्वतः महिला बाल विकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे. सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे. ज्या महिला पात्र असून अपात्र केलेल्या होत्या त्यांना आता पुन्हा पडताळणी केल्या जाणार आहे आणि पडताळणीनंतर तुमची योजना पुन्हा या ठिकाणी सुरळीत चालू होणार आहे. तर काही कारणास्तव तुम्ही चुकीने अपात्र या ठिकाणी झाले असेल तर आता तुमची पुन्हा पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल, त्या ठिकाणी तक्रार नोंदवावी लागेल, की तुम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल माझ्या नावावर कुठलेही चारचाकी वाहन नाही आहे, मी ई-के-वाय-सी वेळेवर केलेली आहे, मी कुठल्याही इतर योजना लाभ घेत नाहीये, तरी माझी योजना बंद झालेली आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल. ह्या सर्व बाबी तुम्हाला महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये सांगावं लागेल. त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तुमची पुन्हा पडताळणी त्या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि पडताळणीनंतर तुम्ही पात्र झाले तुमची योजना या ठिकाणी पुन्हा सुरू होणार आहे. हे खूप आनंदाची बातमी आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.